आज आपण मस्त अशी उन्हाळा स्पेशल चॉकलेट आईस्क्रीम कशी करायची ते बघणार आहोत. कारण का आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना, तर बरेचदा आपण बाहेरून आईस्क्रीम घेऊन आणत असतो. पण आपण आता घरच्या घरी मस्त अशा कमीत कमी साहित्यांमध्ये खूप जास्त अशी क्वांटिटीमध्ये आईस्क्रीम तयार करणार आहोत. इतकी सुंदर ही आईस्क्रीम लागते की मार्केटपेक्षा आपण स्वस्त दराने इथे घरच्या घरी आईस्क्रीम तयार करू शकतो. एकदम स्मूथ अशी सॉफ्ट अशी आईस्क्रीम आपली तयार होणार आहे. आईस्क्रीम करायला थोडासा वेळ जास्त लागतो, पण खूप छान अशी आईस्क्रीम आपली तयार होते. तर चला करूयात. पुष्पाज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यातलं थोडंसं अर्धी वाटी दूध मी इथे बाजूला काढून ठेवलेलं आहे. तर आता हे दूध चांगलं उकळू द्यायचं आहे आपल्याला. तर मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. कॉर्नफ्लॉवर 2 चमचे इथे कॉर्नफ्लॉवर ह्या दुधामध्ये टाकायचं आहे. थंड दूध आहे हे. थंड दुधामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ही माझ्याकडे व्हिप क्रीम आहे. ज्यांच्याकडे केक बनवतात त्यांच्याकडे आईस्क्रीमचं सामान उपलब्ध राहतेच, म्हणजे केकच्या सामानापासून आपण आईस्क्रीम तयार करणार आहोत. तर मी इथे ह्या पातेल्याचं वजन करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये 150 ग्रॅम मी इथे व्हिप क्रीम घेणार आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता. तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती घेऊ शकता तुम्ही. तर इकडे मी क्रीम पण काढून घेत आहे आणि इकडे दूध पण चांगलं असं उकळी आलेलं आहे. बघा, मी मधामध्ये दुधाला पण चेक करत आहे आणि इकडे आता क्रीमसुद्धा आपल्याला बीट करून घ्यायची आहे. तर ही 150 ग्रॅम मी क्रीम घेतलेली आहे. तुम्ही थोडीशी जास्त घेतली तरी चालेल. तर क्रीमला छान असं बीटरने बीट करून घ्यायचं आहे. आणि बघा, इकडे दूध पण आपलं उकळी आलेलं आहे. थोडा वेळ उकळू द्यायचं आहे, 5-10 मिनिट याला छान असं. आणि आता फक्त मी अर्धा वाटी साखर घातलेली आहे, कारण ही क्रीम जी असते ती केकची ती गोडच असते. त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण आपल्याला खूप कमी घ्यायचं आहे, कारण आता इथे आपण चॉकलेट पण टाकणार आहोत आणि त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण हे फक्त अर्धी वाटी आपल्याला घ्यायचं आहे. तर साखरसुद्धा टाकून झालेली आहे आता. आणि गरम दूधमध्ये आणि हे जे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं दूध होतं ते सुद्धा आपण इथे चहा गाळणीने चाळून घेतो आहोत, म्हणजे गुठळ्या वगैरे राहिल्या तर ते बाजूला होतील. तर आता हे दूध आहे थोडंसं असं 5 मिनिट असं गॅसवर ठेवायचं, म्हणजे छान असं घट्ट होईल आणि छान असं त्याला दाटसरपणा येईल. कॉर्नफ्लॉवरमुळे काय होतं, दुधाला छान असा दाटसरपणा येतो, म्हणून कॉर्नफ्लॉवर टाकणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर मी आता गॅस बंद करून दिलेला आहे आणि आता ही क्रीम थोडीशी बीट केली आणि त्याच्यामध्ये आपलं चॉकलेट जे इसेन्स आहे ते टाकून घेणार आहे. कमीत कमी अर्धा चमचा, अंदाजे 10-12 बुंद मी टाकलेले आहे. आणि पुन्हा एकदा बीटरनी बीट करून घ्यायचे. आता ज्यांच्याकडे जर बीटर नसेल त्यांनी मग जे विस्कर असते छोटंसं त्याच्याने तुम्ही करू शकता, पण विस्करनी बराच वेळ लागेल, पण होऊन जाईल त्याच्याने पण. तर बघा, अशी क्रीम आहे सॉफ्ट अशी आपल्याला तयार झालेली आहे. तर आता हे माझ्याकडे चॉकलेट पण आहे मॉर्डे कंपनीचं. खूप जास्त नाही लागत, थोडंसंच लागते. तर म्हणून म्हटलं मी, ज्यांच्याकडे केक बनवतात त्यांच्याकडे हे आईस्क्रीम आपण आरामात बनवू शकतो. ते लोक अशी आरामात बनवू शकतात केक. तर थोडीशीच आपल्याला चॉकलेट टाकणार आहे, एवढी मोठी नाही लागणार आहे. तर ही चॉकलेट बाहेर ठेवली होती मी, त्याच्यामुळे थोडीशी अशी मेल्ट झाल्यासारखी झाली. नंतर मी फ्रीजमध्ये ठेवून छान असे तुकडे करून घेतले. आणि माझ्याकडे हे चॉकलेटचं गनाशसुद्धा होतं थोडंसं, 2 चमचे आहे अगदी, तेवढ्याच याच्यात आपल्याला होणार आहे. बघा, थोडीशी चॉकलेट घेतलेली आहे आणि थोडंसंच गनाश घेतलेलं आहे. आता हे जे दूध आहे ते थंड झालेलं आहे. छान असं थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवर. आणि ह्या ज्या व्हिप केलेली क्रीम आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे दूध संपूर्ण ओतून घ्यायचं आहे. तर बघा, आता चांगलं असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण इथे बीटरनी याला बीट करणार आहोत, म्हणजे छान अशी आपली ही जी क्रीम आहे ती बीट झाली पाहिजे. बीटरनी छान अशी क्रीम बीट होते आणि मग आपलं जी आईस्क्रीम ती सुद्धा छान अशी सॉफ्ट होते. तर मी अगदी 2 ते 3 मिनिट फिरवलं आणि छान अशी आपली क्रीम अशी, हे जे आईस्क्रीम जे आहे ते बघा, बॅटर जे आहे आईस्क्रीमचं तयार झालेलं आहे. आता हे जे बॅटर आहे असंच आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे कमीत कमी 2-3 तासासाठी. मी ही जी आईस्क्रीम आहे सकाळी 10 वाजता केली होती, तर मी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान याला काढून पुन्हा असं बघा छान असं घट्टसर दाटसर आलेलं आहे. छान असं गोठून राहिलेली आहे आईस्क्रीम, तर सेट होऊन राहिलेली आहे म्हणजे. तर आता याला चांगलं ह्या स्पॅच्युलानी काढून घेते व्यवस्थित साईडली आणि पुन्हा याला एकदा बीटरनी आपल्याला बीट करून घ्यायचं आहे. म्हणजे 2दा जर बीट केलं तर आपली जी आईस्क्रीम आहे ती छान अशी सॉफ्ट होते, एकदम मार्केटसारखी.
तर ही संपूर्ण आईस्क्रीम बघा साईडनी पातेल्यातून अशी साईडला काढून घेतलेली आहे, म्हणजे चम्मचनी. आणि आता त्याला पुन्हा अशी बीटरनी बीट करून घ्यायची आहे, छान अशी बीट. याला आता कमीत कमी 3-4 मिनटं चांगली बीट करून घ्यायची आपल्याला. जेवढी चांगली बीट कराल तेवढी आपली आईस्क्रीम सॉफ्ट होईल. तर बघा अशा प्रकारे याचा कलर चेंज झालेला आहे, थोडासा असा व्हाईटनेस आलेला आहे. आणि आता आपली आईस्क्रीम जी आहे ती म्हणजे रेडी झालेली आहे. तर आपण आता एका बाउलमध्ये याला छान असं सेट करायला ठेवूया. तर आता थोडंसं मी याच्यातला म्हणजे मला 2 कलरचं करायचं आहे, म्हणून मी थोडंसं इथे हे जे असे बॅटर आहे ते बाजूला काढून ठेवलेलं आहे. बघा थोडंसं बाजूला काढलं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये थोडंसं चॉकलेट घालता येईल. तर मी इथे गनाश जे आहे 2 चमचे माझ्याकडे होतं ते मी त्याच्यातलं थोडंसं टाकून घेतलेलं आहे. आणि थोडंसं मी जेव्हा चॉकलेट सेट करायला ठेवेल तेव्हा मी टाकून घेईल. बघा थोडंसंच उरलेलं आहे. मी केक बनवत असते त्याच्यामुळे माझ्याकडे हे सगळं साहित्य अवेलेबल राहते आणि जास्त करून मी चॉकलेट केकचे ऑर्डर घेत असते. तर बघा पुन्हा इथे मिक्स करून घेतलेली आहे, अगदी स्पॅच्युलानेसुद्धा झाली असती मिक्स. तर बघा आता ह्या बाउलमध्ये छान अशी सेट करून घ्यायची आहे. तर दिसायला पण छान दिसली पाहिजे म्हणून थोडंसं मी अर्धा चमचा इथे मी चॉकलेट गनाश लावून घेत आहे इथे ह्या पातेल्याला, भांड्याला, बाउलला. तर बघा असं लावून घेते म्हणजे दिसायला जेवढी चांगली दिसली तेवढीच खायला पण टेस्टी लागते. तर आता मी हे पांढरं बॅटर इथे टाकून घेते. तुम्ही जे चॉकलेटचं बॅटर आहे ते सुद्धा सुरुवातीला टाकून घेऊ शकता, पण मी पांढरं बॅटर टाकून घेते खाली. आणि थोडे थोडे बुंद मी इथे गनाशचे टाकून घेत आहे. आणि आता थोडेसे जे चॉकलेट कापले होते ते सुद्धा टाकून इथे घेते. मी थोडा वेळ चॉकलेट हे जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं, म्हणजे छान असे जेव्हा आपली पूर्ण आईस्क्रीम सेट होईल तेव्हा छान अशी त्याच्यावर असं दाताखाली येतील आणि छान लागतील, आपल्याला आईस्क्रीम छान लागेल. तर थोडंसं मी हे पांढरं बॅटर आहे ते सुद्धा टाकलं आणि पुन्हा थोडेसे चॉकलेटचे असे गनाशचे थेंब टाकून घेतले याच्यामध्ये. जेव्हा आपण आईस्क्रीम काढू तेव्हा हे खूप छान अशी सेट झालेली असेल आणि दिसायलाही खायलाही तेवढी छान लागेल. तर आता हे दुसरं चॉकलेटचं बॅटर आहे ते सुद्धा मी इथे टाकून घेत आहे, म्हणजे आतपर्यंत जाईल आणि छान अशी डिझाईन पण तयार होईल आणि दिसायलाही सुंदर दिसेल. तर अशा प्रकारे आलटून पालटून मी हे संपूर्ण टाकून घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही खाली वर असं टाकू शकता याच्यामध्ये. आणि मी चोको चिप्स वगैरे सुद्धा टाकू शकता, पण माझ्याकडे चॉकलेट होतं तेच बारीक केलं मी. आणि पुन्हा हे बॅटर जे आहे ते टाकून घेतलं आणि उरलेलं बॅटर मी दुसऱ्या एका छोट्या बाउलमध्ये टाकून घेणार आहे. आणि वरती असं गार्निशिंगसाठी पूर्ण असं चॉकलेट बघा टाकून घेतलेलं आहे. आणि ही साधी पॉलिथिन आहे माझ्याकडे आणि त्याच्याने आता रबर मोठा होईल आणि एवढा मोठा रबर नव्हता माझ्याकडे, म्हणून मी साधी इथे प्लेट झाकलेली आहे. प्लेट झाकल्यामुळे किंवा पॉलिथिन झाकल्यामुळे काय होईल, आपले जे आईस क्रिस्टल्स आहेत ते वरती येणार नाही ह्या आईस्क्रीमच्या. तर रात्रभर मी छान अशी सेट करायला ठेवली होती आईस्क्रीम आणि मस्त अशी सेट झालेली आहे. बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे याचा आणि टेक्स्चरसुद्धा बघा किती सुंदर आलेला आहे. अगदी मार्केटमध्ये कोनमध्ये मिळते त्या प्रकारे जी आपली आईस्क्रीम आहे ती अगदी घरच्या घरी कमी साहित्यांमध्ये तयार झालेली आहे. फक्त अर्धा लिटर दूध आणि इथे 150 ग्रॅम व्हिपक्रीममध्ये ही तयार झालेली आहे. खूप कमी खर्चांमध्ये खूप मोठी अशी आईस्क्रीम जास्त क्वांटिटीमध्ये तयार झालेली आहे. तर बघा आता माझ्याकडे आईस्क्रीम काढायचा असा जो चम्मच वगैरे असतो तो नाही आहे, तर म्हणून व्यवस्थित निघत नाही आहे. नाहीतर छान अशी सॉफ्ट झालेली आहे. मी साध्या चमच्यानी तुम्हाला काढून दाखवत आहे. तर बघा छान असे याच्यामध्ये हे जे चॉकलेटचे तुकडे आहेत ते म्हणजे असे आलेले आहेत बघा मधामधात आणि मस्त अशी दिसायला किती सुंदर आपली ही जी आईस्क्रीम आहे ती दिसत आहे आणि तेवढीच सॉफ्ट झालेली आहे. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.